हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आता आपण आलेलो आहोत तिथे सिंगापूर झूमध्ये. तर सिंगापूर झूमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटेल ते तुम्हाला मी दाखवणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. मी ह्याचं फेअर्स वगैरे जे काय आहे, आपण कसं घेतलं, किती फेअर आहे आणि कसं भेटेल, मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेन. ठीक आहे. सो स्टे ट्यून फॉर द वाईल. आणि इकडचे जे काय झूमधले जे काय प्राणी आहेत ते तुम्ही बघून घ्या. ओके. सो चला मी तुम्हाला आता दाखवतो सिंगापूर झू. ठीक आहे. सो स्टे ट्यून गाईज. तर इथून असं जायचं आहे आपल्याला. ओके. Yes. Just you, right? Yes. My God. Thank you. तर बघा मित्रांनो, आपली आता एंट्री झालेली आहे. ओके. ह्या पार्कमध्ये. तर चला आता बघूया, तुम्हाला पुढचे शोज वगैरे दाखवतो. ओके. हा बघा साहेब इथे आहे, लपाळा येते. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत इथे टायगर बघण्यासाठी. ठीक आहे. तर बघून घ्या टायगर कसा दिसतो. तर मित्रांनो, तुम्ही आता टायगर बघितला पाण्यामधून जसा पोहत जाताना. ठीक आहे. तर चला आता आपण इथे हिप्पोपोटामस आहे, हिप्पोपोटामस बघून घेऊया. ठीक आहे. आपण इथे मगर बघण्यासाठी आलेलो आहोत. ही बघा. 얘랑 만나고 싶은가 봐. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितला ॲलिगेटर. ठीक आहे. तर चला आता तुम्ही पुढे काय काय दिसते. तर इथे हिप्पोपोटामस सुद्धा आहे. ठीक आहे. बघून घ्या. हिप्पोपोटामस सुद्धा आहे, पानघोडा ज्याला आपण म्हणतो. तर पानघोडा बघितला तुम्ही, हिप्पोपोटामस पाण्याच्या खाली. तर चला. हा हे आपला हिप्पोपोटामस. ठीक आहे. पाण्याच्या बाहेर निघाल्यानंतर. तर मित्रांनो, आता आपण इथे हत्ती बघायला आलोय. बघून घ्या. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आता आपण ट्रॅमच्या लाईनमध्ये लागलेलो आहोत. आणि तुम्ही बघितलं आता की मी जेवण पण मोकळा झालो. जेवण आणलेलं आपण. तर बाहेर रेस्टॉरंट होतं, रेस्टॉरंटच्या बाहेर सिटिंग एरिया होता, तिथे जेवण घेतलेलं आहे मी. $10 मला जेवण पडलेलं बाहेरून. इथे मला $16-17 पडलं असतं. रेटचा सवाल नव्हता. इथून घेतलं का नाही मी जेवण. इथून ह्याच्यासाठी नाही घेतलं. पहिली गोष्ट थोडं एक्सपेन्सिव्ह होतं. दुसरी गोष्ट क्वांटिटी खूप कमी आली असते आणि माझं पोट नसतं भरलं. माझं ह्याच्यामध्ये पूर्ण पोट भरलेलं आहे जेवण जे मी आणलेलं त्याच्यामध्ये. प्लस मला असं वाटतं आता थोडंसं चालायला पाहिजे. संध्याकाळपर्यंत तरी मला वाटत नाही की आता भूक लागेल. पण बघूया, होप फॉर द बेस्ट. आणि हे झाल्यानंतर आता आपण इथे जाणार आहोत. ही ट्रॅम राईड झाल्यानंतर शो बघायला जाणार आहोत. ठीक आहे. तर 2चा शो आहे तो. तर तो इन द वाईल्ड शो बघूया आपण 2चा. त्याच्यानंतर एक 4 o'clockचा शो बघूया आणि नंतर 5 o'clockचा शो बघायला परत त्याच थिएटरमध्ये जायचं आहे आपल्याला. ठीक.
तर मित्रांनो तुम्ही आता रायनो बघितला, ठीक आहे. आपण ट्रॅम राईडमध्ये आहोत. ट्रॅम स्टेशन 3ला इथे रायनो तुम्हाला बघायला भेटेल सिंगापूर झूमध्ये, ठीक आहे, सिंगापूर झूच्या सेक्शनला. तर हे बघून घ्या रायनोस. 엄마 이거 고사리야. 내가 땀 흘릴 거야 이거. 고사리 아래 신은이. ಇವರಿಗೆ ಮೌತ್ಲೈಕ್ ಲಾನ್ ಮೂರ லான் வந்து இது லான் இது பண்ணுவோம்ல மூவ் பண்ணுவோம்ல அந்த மாதிரி வாங்கி झेब्राज. Kutucularına budurcu. Asrigulana budurcu. Royal ile dışkodi. Ali pangol kamu dalam tali. Putila. Interesting fact, just in case some of you didn't know, chickens are actually the last living relative of the T-Rex dinosaurs. But don't worry, she's extremely friendly and she don't. तर मित्रांनो आता आपला ॲनिमल्स आणि फ्रेंड्स शो झालेला आहे. तर चला आता आपण आपल्या पुढच्या शोला जाऊया, ठीक आहे. सो स्टे ट्यून गाईज. तर मित्रांनो आता आपण आलो आहे इथे इन द वाईल्ड्स शो बघायला. तर मित्रांनो आता तुम्ही बघितला ॲनिमल इन द वाईल्ड्स हा शो 2:30चा शो होता इथे, ठीक आहे. तर बघून घ्या इथे ते पायथन काढलेले आहेत. तिथे फोटोग्राफीसाठी बघा लाईन किती लागलेली आहे, ठीक आहे. तर तुम्ही बघितला आता शो कसा होता. पूर्ण शो तर मी टाकू नाही शकणार, थोडे क्लिप्स टाकेन प्रत्येक शोचे. तर हे असे 4 शो आहेत ह्याच्यामध्ये आपलं सिंगापूर झूमध्ये. आता ह्याच्यानंतर आपण नाईट सफारी पण करणार आहोत. मित्रांनो तुम्ही बघू शकता, ओके, एक इथे लटकलेली आहे
आणि एक तिथे आहे कोपऱ्यात. सो इथे बघायला लागेल. इथे दिसत नाही कुठे मला. How come they can live with? How come they can live together with snake? पोरं पाहिजे तशी मस्ती करतायत, एन्जॉय करतायत, तर करू शकता. होप मी माझ्या मुलीला घेऊन आलो असतो इथे तर तिने एन्जॉय पण केलं असतं. आपलं ऑलमोस्ट सर्व शो झालेले आहेत. ठीक आहे, तर फ्लॅश सफारी बघण्यासाठी आपण इथे एम्पी थिएटरमध्ये येऊ. 5चा शो आहे हा एम्पी थिएटरमध्ये. हा बघा, डेली शो 10:30 and 5:30 PM, 10:30 AM and 5:30 PM. त्याच्यानंतर इन द वाईल्ड्स आहे 12 वाजता, 12 o'clock PM आणि 2:30 PM. तर हे 2 शो खूप इम्पॉर्टंट आहेत इथे. तर मॉर्निंगमध्ये जर तुम्ही येत असाल मॉर्निंगमध्ये तर मोस्ट प्रॉब्ली ट्राय करा जसं सिंगापूर झू ओपन होतं तसंच तुम्ही इथे या. पहिला सिंगापूर झूमध्ये या आणि सिंगापूर झूमध्ये सर्वात आधी तुम्ही फ्लॅश सफारी शो करा, सकाळचा सर्वात पहिला शो. त्याच्यानंतर इन द वाईल्ड शो करा 12चा. दॅट्स इट. हे 2 शो केल्यानंतर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. नंतर मग तुम्ही फक्त इकडचे ॲनिमल्स एक्सप्लोअर करा आणि मग येस, डन, युअर सिंगापूर झू हॅज बीन डन. ओके, तर चला जाऊया आपण पुढे आणि सिटिंग अरेंजमेंट्स कशी आहेत ती बघून घेऊया. 20 मिनटं अगोदर आलो आहे आपण. तर आता टाईम झालेला आहे 16:42 झालेलं आहे. तर चला जाऊया, बसूया जरा. हां, फ्लॅश सफारीची एक युनिक गोष्ट अशी आहे की हा जो एरिया आहे, ठीक आहे, ह्या ज्या निळ्या सीट्स आहेत, ब्लू सीट्स, त्या डेंजर झोनमध्ये येतात. डेंजर झोन म्हणजे काय, तर जसं या शोचं नाव आहे फ्लॅश सफारी, तर आपले जे सील्स आहेत, सी लायन्स आहेत, ते पाणी उडवतात आणि ह्या ब्लू सीट्सपर्यंत पाणी पोचतं. तर इथे जे पण बसणारी माणसं आहेत तर त्यांना रेनकोट वगैरे घेऊन बसावं लागतं आणि भिजायचे चान्सेस सर्वात जास्ती असतात. तर स्टे ट्यून, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि हा शो तर रेकॉर्ड करणं मस्ट आहे. तर मी मोस्ट प्रॉब्ली ट्राय करेन की हा शो रेकॉर्ड करायचा. ओके,
using clean system to lift fresh. तर मित्रांनो तुम्ही आता बघितली फ्लॅश सफारी, ठीक आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओजमध्ये. आणि चला आता आपण बाहेर पडूया. ऑलमोस्ट आपलं सिंगापूर झू कवर झालेलं आहे. आता आपण नाईट सफारीसाठी जाऊया. ओके, तर चला भेटू आपल्या येणारे नवीन ब्लॉगमध्ये. ओके, टाटा, बाय बाय, स्टे सेफ गाईज. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.